सो आम्ही आता पिठला भाकरी रेसिपी करतोय. सो हिंग मोहरीची फोडणी दिली आहे. आता मी जरासा त्याच्यात कांदा टाकून घेतोय, थोडं थोडं शिकून घेतोय. आलं लसूण सॉरी हे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे, 1 चम्मच टाकायची. प्रॉपर मिक्स करून घ्यायचे. टाक नको करू. आणि आता मीठ टाकूया याच्यात. आपण एक चवीपुरतं मीठ टाकलं याच्यात. बस एवढं. सो आपण हे आता बेसन मध्ये पाणी टाकलंय थोडंसं आणि मीठ टाकलंय. हे आता प्रॉपर मिक्स करून घेतोय. थोडंसं वॉटर टाकावं लागेल याच्यात. ओके, पूर्ण हे मिश्रण जे पाण्यामध्ये प्रॉपर केलंय ते टाकून घेतो आपण. आपण आता प्रॉपर एक मिक्सर ढवळून घेऊया. स्टार्ट केलं. सो ऑलमोस्ट आम्ही 10 मिनिट्स हे केलेलं होतं, स्टीमिंगसाठी ठेवलेलं होतं. आणि आता तुम्ही बघू शकता. सो हे ऑलमोस्ट आमचं रेडी झालेलं आहे. आणि आता आम्ही थोडंसं त्याला गार्निशिंग करतोय कोथिंबीर ॲड करून असं त्याला. आणि आता आमचं झुणका आणि इथे भाकर रेडी आहे. सो आजचा मेनू आमचा आहे झुणका भाकर. सो दिस इज भाकर, दिस इज झुणका. थँक्यू.